एकच मागितलं दान, अखंड मान माझ्या ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा. पद्मपत्र दान मागितलं आणि आता देव आणि निवृत्तीनाथ माऊलीला ते समाधीला बसून देवसुद्धा आता रडायला नामा मने आता लोपला दिन करे बाप नाने. आतापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबाराय. या अभंगात बाप का म्हटले माहिती तुम्हाला? कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबाराय. सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबाराय. नुसती माऊली नाही, तो बापाचं सुद्धा कर्तव्य पार पाडून गेले होते ज्ञानोबाराय. म्हणून बाप ज्ञानेश्वर समाज. बाप त्याला म्हणतात जो सर्वस्व वाहतो. आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला, तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा. जो जे वांछिल तो ते लावा. तुम्हाला जे पाहिजे गायक, वादन, आवाज, चिंतन, कीर्तन, मान सगळं मिळतंय रे आळंदी, सगळं मिळतंय. सगळे बघा. आज तुम्ही आम्ही तर शिकायला आलो होतो, काही नव्हतं आपल्याकडं. कपाळ लावलंय आपण माऊलीच्या समाधीला, तर ती समाधी आपल्याला जो जे वांछिल तो ते लावू द्यायला तयार आहे. आज माझी माऊली समाधीला बसलेला दिवस आहे. संत मुक्ताबाई ज्ञानोबा सगळे रडताय. हंबरडा पडून आता देवानं विचारलं, देव रडताना रुक्मिणी मातेनं विचारलं का रडताय देवा तुम्ही? आणि आता रुक्मिणी माता ते ऐकून रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. सगळेजण रडतायत रे माझ्या दादा.